शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याची दया सनातन आहे, प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा. त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा. त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा. त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा. त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा. त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा. त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा. त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा. त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा. त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा. त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा. त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन निर्गम 4:27-31 ही वचने. निर्गम 4:27-31 ही वचने. मग परमेश्वर अहरोनास म्हणाला, मोशेला भेटावयास तू रानात जा. तो गेला आणि देवाच्या डोंगरावर त्याला भेटून त्याने त्याचे चुंबन घेतले. मग परमेश्वराने त्याला जे काही सांगून पाठविले व जी चिन्हे करून दाखविण्याची आज्ञा केली ती सर्व मोशेने अहरोनास सांगितली. नंतर मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्रायल वंशांचे सर्व वडीलजन जमविले आणि परमेश्वरांनी मोशेस जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकास कळविले आणि त्यास चिन्हे करून दाखविली. तेव्हा लोकांना विश्वास आला. परमेश्वराने इस्रायल वंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली आहे हे त्यांनी ऐकले. तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग निर्गमनचं पुस्तक याचा 4था अध्याय 27 ते 31 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी अहरोन आणि मोशेच्या संदर्भात आम्ही काही बघतो. परमेश्वर अहरोनास म्हणाला, मोशेला भेटाव्यास तू रानात जा. मग तो गेला आणि देवाच्या डोंगरावर जाऊन त्याला भेटून त्याने त्याचे चुंबन घेतले आणि जे काही परमेश्वराने त्याला सांगितले होते, जे चिन्हे करून दाखवण्याची आज्ञा केली ते सर्व मोशेने अहरोनास सांगितले. आणि नंतर मोशे व अहरोन या दोघांनी जाऊन त्या लोकांना ते सगळं काही सांगितले. वचन 31 जर आम्ही वाचतो, तेव्हा लोकांना विश्वास आला. परमेश्वराने इस्रायल वंशजाची भेट घेऊन त्याची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले. तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली. या ठिकाणी आम्ही पाहतो की लोक विपत्तीत असताना परमेश्वराने मोशेला सांगितलं आणि अहरोनाला देखील मोशेकडे पाठवलं आणि ज्या गोष्टी
त्याने मोशेला सांगितले त्या सर्व काही त्याने अहरोनास सांगितले आणि जी चिन्हे करून दाखवण्याची आज्ञा केली होती ती सगळी मोशेने अहरोनास सांगितली. आणि माझ्या प्रियानो, दोघांनी जाऊन त्या लोकांना ज्यावेळेस ते सर्व काही सांगितलं, लोकांचा विश्वास वाढला आणि ते ऐकून थक्क झाले आणि त्यांनी विश्वास केला की परमेश्वराने आमची विपत्ती पाहिली आहे. हे ऐकून त्याने परमेश्वराला नमन केलं, त्याची त्यांनी आराधना केली. आज देखील माझ्या प्रियानो अनेक लोक आहेत जे विपत्तीत आहेत, जे दुःखात आहेत. परमेश्वर त्याविषयी जर तुम्हाला विदित करताय, देवाच्या वचनाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे जे काही परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, देवाच्या दासांना त्याच्या वचनाच्या द्वारे आपण त्यांना सांगायला पाहिजे परमेश्वराचं वचन. कारण परमेश्वर त्या विपत्तीतून त्या लोकांना सोडवू पाहत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते सांगू माझ्या प्रियानो, ते लोक विश्वास करून परमेश्वराची आराधना करतील. आणि म्हणून माझ्या प्रियानो, जे काही परमेश्वर तुम्हाला कळवतो आपल्या वचनाच्या द्वारे, वाणीच्या द्वारे, निश्चित ते आम्ही त्यांना सांगायला पाहिजे. देवाची सुवार्ता, देवाचं वचन जर आम्ही त्यांना सांगतो, निश्चित जे लोक विपत्तीत आहेत परमेश्वर त्यांना त्या विपत्तीतून सोडविल आणि ते लोक देखील परमेश्वरावर विश्वास करून परमेश्वराची आराधना करतील. कारण आज अनेक आहेत जे त्या दुःखात आहेत, अनेक प्रकारच्या विपत्तीत आहेत, पण परमेश्वर आज त्या सर्व विपत्तीतून त्यांना सोडवू पाहतो. आणि जर परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे, निश्चित त्या गोष्टी आम्ही जर त्यांना सांगू, परमेश्वर त्यांना निश्चित सोडवेल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभूजी. आज अनेक लोक आहेत प्रभू, अनेक प्रकारच्या विपत्तीत आहेत, संकटात आहेत प्रभू. त्यांना सोडवण्यासाठी परमेश्वर बाप्पा तू सहायता कर. तू आमच्याशी बोल, बातचीत कर परमेश्वर बाप्पा. आणि परमेश्वर बाप्पा ते गोष्टी त्यांना सांगण्यासाठी तुझी कृपा करू, जेणेकरून परमेश्वर बाप्पा ते त्या विपत्तीतून सुटकारा पाहून तुझी आराधना करतील. होय परमेश्वर बाप्पा, अनेक लोक आहेत परमेश्वर बाप्पा, अनेक प्रकारच्या विपत्तीत आहेत प्रभू. आम्ही प्रार्थना करतो तुझ्या दासांच्या द्वारे, तुझ्या वचनांच्या द्वारे परमेश्वर बाप्पा त्यांच्यापर्यंत परमेश्वर बाप्पा तू त्यांना पाठीव आणि त्या विपत्तीतून त्यांना तू सोडीव प्रभूजी. ज्याप्रमाणे अहरोन आणि मोशेचा तू उपयोग केला, देव बाप्पा आज तुझ्या दासांचा उपयोग कर आणि अनेक प्रकारच्या परमेश्वर बाप्पा विपत्तीतून लोकांना तू सोडीव. धन्यवाद देतो, तू माझी प्रार्थना केली येशूच्या नावात मागतो, म्हणून तो एक आमेन. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सर्वज्ञ आहे तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.